जनरली आपण काम करताना काय इथून सुरुवात करतो, नंतर कसं त्या विचार करतो, आणि जर उरलं सुरलंच तर कशासाठी याचा विचार करतो. याचा अगदी उलट रिव्हर्स करायचं पूर्णपणे. फर्स्ट क्वेश्चन यू हॅव टू आस्क इन व्हाय, का, देन हाऊ, and then what. If you do this, most of the things you will come to know, the best things are planned in this way. Most effective things are planned in this way. If you start with what, how and why, you will achieve what you will be the last one to achieve. It will be not be the most effective thing. आणि म्हणून जे मोस्ट सक्सेसफुल आहेत, whether in industry, whether as a human being, whether as a student or elderly, they go their approach is this way: why, how and what. आणि सिव्हिल सर्व्हिसला त्या दृष्टिकोन चालू करा, ऑटोमॅटिक तुम्हाला प्रश्नाचे उत्तर भेटत जाते. आणि मग ते करायचं असेल तर फर्स्ट थिंग यू मस्ट अंडरस्टँड why, how. Once you decide why you want to become, that is your choice, as I told in the first. How you are going to do it. My question is, तुम्हाला IAS व्हायचं तर तुम्ही कसे होणार, कसे होणार? IAS, IPS, IFS किंवा एनी पब्लिक सर्व्हिस फॉर दॅट मॅटर, और एनी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन फॉर दॅट, तुम्ही होणार कसे? एनीबडी? नोबडी? तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये टॉपर येणार असा जर गोल असेल तर ते कसे येणार, हा माझा प्रश्न आहे. एनीबडी? नो आन्सर. अभ्यास काय म्हणजे काय? असे याच्यापैकी मी तुम्हाला बरेच विद्यार्थी दाखवतो, दररोज 8 तास अभ्यास करतात, टॉपर आहेत. नॉट नेसेसरी. येणार नाही असं म्हणत नाही, नॉट नेसेसरी. मग दॅट इज नॉट द प्री कंडिशन, दॅट मे बी वन ऑफ द कंडिशन्स. टॉपर होण्यासाठी काय करावं लागतं? अभ्यास करणं, हा जर उत्तर असेल तर दॅट इज नॉट द आन्सर. Pardon? So you will decide subjects which give you most marks. On that basis, you will become topper. Yeah, just to be a topper, not to gain knowledge, just to be a topper. But when you admitted in COEP, you decided subject at that point in time. Now you cannot change it. Yes. So how are you going to score? Okay. Yeah. Perfection. What do you mean by that? What perfection in what? Studying? Whatever the syllabus is, do whole thing. So then you will be the best PhD student. We can be the topper. Can be, but not necessarily. What actually happens in our college is that one studies one subject and leaves another one, but the topper studies the remaining one and rest of it's done by someone else. Yeah. एक्झामची डिमांड काय तेव्हा? म्हणजे काय? क्वालिटीज काय असतं? सांगा ना काय? I mean, are you compatible Marathi, Hindi or English? I can Marathi, but there will be some candidates from outside the state. I believe. Outside the state, किती आहे? Those who don't understand Marathi? You are part between. Okay. So I'll make it English and Marathi both. Yeah. टाइम मॅनेजमेंट वगैरे, क्वेश्चन वगैरे, आन्सरिंग वगैरे असतं. Okay. तुम्हाला आता UPSC चे, if you understand civil services चे सगळे क्वेश्चन सेट भेटतात. तुम्हाला माहिती, तुम्ही अभ्यास केला, टॉपर बनणार. Yeah. हाऊ? जास्तीत जास्त मार्क म्हणून टॉपर मध्ये येऊ शकत नाही तुम्ही. वन ऑफ द टॉपर होऊ शकतात. सर, कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला अव्वल जर यायचं असेल तर त्या परीक्षेमध्ये अव्वल येण्यासाठी जे पात्रतेचे निकष आहेत ते जर आपण काळजीपूर्वक पूर्ण केले तर मला वाटतं आपण निश्चितपणे त्या परीक्षा पाहिजे. म्हणजे काय? इफ सपोज आय वॉन्ट टू बी अ सिव्हिल सर्वंट विथ अ फर्स्ट रँक इन इंडिया, तर त्यासाठी सर मला पहिल्यांदा सिलेबस समजून घ्यावा लागेल, अकॉर्डिंगली पुस्तकांचं सिलेक्शन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. पण हे सर्व करत असताना दैनंदिनी जीवनातले बदल त्या परीक्षेसाठी जे आवश्यक आहेत ते जर मी करू शकलो तर निश्चितपणे मी टॉपर येऊ शकतो. स्मार्ट वर्क करावे लागेल. म्हणजे काय? स्मार्ट वर्क म्हणजे काय? एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेजरेबल. थिअरी नको, प्रॅक्टिकल. प्रॅक्टिस मध्ये सांग. प्रॅक्टिकल. एनालाइज. ओके. एनीबडी एल्स? इमॅजिनेशन अँड प्रॅक्टिस. हाऊ डज इट मॅटर? So your quality studies. Okay. Yeah. Practicing strategic hard work म्हणजे काय? मीन्स
only hard work doesn't help. Strategy should accompany it. वरच्या बाजूने कोणी? अरे ते बसायचं नाही सांगितलं, तुम्ही उभा राहू शकता. ओके, सिंपल इश्यू एवढा आहे की सिव्हिल सर्व्हिसेस सीसॅटला ऑलमोस्ट 7-8 लाख कॅन्डिडेट बसतात दरवर्षी. इज दॅट द नंबर? अराउंड, आता एक्झॅक्टली मला आकडा माहिती, अराउंड 7-8-9 लाख सीसॅट प्रिलिम्स. हायेस्ट किती नंबर? 150 पोस्ट असतात, 150. आता जो आकडा वाढलाय की आजच्या काळात तो 37-40 पोस्ट असायच्या, आता तो 150 असतात, 190 समथिंग आलेला आहे. Can you hear? आता येतोय? सो 7-8 लाख 10 लाखापैकी जर तुम्हाला पहिल्या 100 मध्ये गृहीत धरलं जर यायचं असेल तर 7-8 लाखापैकी आपण गृहीत धरू की 25% लोक, 25% लोक किंवा 10% लोक स्टडिंग व्हेरी हार्ड, स्टडिंग व्हेरी स्ट्रॅटेजिकली, क्वालिटेटिव्हली, स्मार्ट, एव्हरीथिंग. हे सगळं टॉपर येत नाहीत, इव्हन मेन्स सुद्धा पास होत नाहीत. बाय. क्वेश्चनची एक्झॅक्टली डिमांड समजून घेत नसते. ओके ओके, क्वेश्चनची कन्सिस्टन्सी वॉट, म्हणजे कंटिन्युअस अभ्यास करत नाही, कन्सिस्टंटली करत नाही. ओके, परीक्षा कशाला द्यायची? या, so why is that out of 10 lakh candidates only 100 make it to the top? I understand 50% are not serious. Out of 5 lakh 10% will at least, but why only some or only one or only 10 are making it the top 10? सर प्रश्नाला अपेक्षित असलेलं उत्तर गुड, म्हणजे काय? यू आर ऑन द पॉइंट, पण म्हणजे काय? जस्ट एक्सप्लेन इट फर्दर. सर एखादा प्रश्न जर विचारलेला असेल की अलीकडे UPSC Okay, so I'll explain it now. I'll explain why. The simple answer is very simple. You will be the topper if you get top marks. Highest marks ज्याला भेटतो तो टॉपर राहील. As simple as this. बरोबर आहे? येस ऑर नो? टॉपर कोण होणार? ज्याला हायेस्ट मार्क आहे तो होणार. का दुसरा कोण होऊ शकतो? नोबडी रिअलाइज. युअर गोल कोणता तुमचा? मी तुम्हाला म्हणलं तुमचा गोल लक्षात ठेवा. सिव्हिल सर्व्हिसेसचा अभ्यास करताना तुम्ही अभ्यास हा गोल ठेवला तर तुम्ही जे सांगितलं सगळं करणार, टॉपर होणार नाही तुम्ही. यू स्टडी, 1च्या ऐवजी 2 पुस्तक वाचा, 2च्या ऐवजी 4 वाचणार, मग त्या रावच्या ऐवजी हा क्लास करणार, याच्या नोट्स वाचणार, सगळं करणार. बट नॉट नेसेसरीली विल बी टॉपर. आय एम नॉट सेइंग की त्याच्यामुळे टॉपर महिन्याला नाही येऊ शकता, बट इट्स नॉट द सफिशियंट कंडिशन. इट इज अ नेसेसरी कंडिशन बट नॉट सफिशियंट. टॉप मोस्ट मार्क असेल तर टॉपर होणार. ॲज सिम्पल ॲज दिस. Then only it is possible that you will become topper. Agree? Yes or no? COEPचा टॉपर होण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? COEP मधले जेवढे विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा एक तरी मार्क तुमचा जास्त पाहिजे. Then you will become topper. Otherwise you are not going to be topper. Am I right? Agreed? Now the question is how to achieve that. That is the question. आणि तो क्वेश्चन इज मोस्ट इम्पॉर्टंट. की 1 मार्कापैकी 1 मार्क मी कसं बनवणार भेटणार मला? जो 1 मार्काचा क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मला 1 मार्क कसे भेटतील, 2 पैकी 2 कसे भेटतील, 60 पैकी मला 55 मार्क कसे भेटतील, हे माझ्या डोक्यात पाहिजे. स्टडी अकॉर्डिंगली यू विल गेट इट. मग हे करण्यासाठी मला 1 पैकी 1 मार्क भेटायचं म्हणजे नेमकं काय करायचं? 10 पैकी 10 भेटायचे म्हणजे काय करायचं? 60 पैकी 55-60 मार्क भेटायचे म्हणजे मला नेमकं काय करायचं? दॅट इज वेअर ऍप्लिकेशन ऑफ माइंड, अप्रोच हा इम्पॉर्टंट आहे. पुस्तक सगळे वाचणार आहे, सिलेबसमध्ये कोणी सगळे क्वेश्चन पेपर वाचणार आहे. कोणी असं UPSCचा अभ्यास, प्रश्नपत्रिकाचा अभ्यास किंवा वाचन न करता देणार आहे का प्रश्नपत्रिका? नाही, सगळेजण करणार आहेत. म्हणजे सिरियस आहेत, नॉन सिरियस सोडून द्या, सगळेजण करणार आहे. तुम्ही करणार आहे, मी करणार आहे, तो करणार आहे, ती करणार, सर्वजण करणार आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दोज हू आर एबल टू अचीव द हायेस्ट मार्क अँड दोज हू आर नॉट? द डिफरन्स लाईक दिस. आणि म्हणून सक्सेसफुल कॅन्डिडेटच्या बाबतीत हे म्हणलं जातं, द सक्सेसफुल कॅन्डिडेट डू द थिंग्स डिफरंटली, दे डोंट डू इट डिफरंट थिंग्स. ते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते वेगळेपणाने करतात. दॅट इज इम्पॉर्टंट फॉर यू. यू हॅव टू अंडरस्टँड दिस फिलॉसॉफी. यू हॅव टू डू द थिंग्स डिफरंटली. त्याच गोष्टी करायच्या. सिलेबस तोच आहे, चॅप्टर तेच आहेत, प्रश्न तेच आहेत, उत्तरातली माहिती तीच आहे, मार्क मात्र प्रकार दोघांना वेगळे. व्हॉट इज द डिफरन्स? इज इट द कंटेंट? नॉट नेसेसरीली. नॉट नेसेसरीली. सिंपल क्वेश्चन. आता तुम्ही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहात, तर आत्ता बऱ्यापैकी जे वारं जगामध्ये चालू आहे,
मशीन लर्निंग माहीत असतं सगळ्यांना. आय टीचे बऱ्यापैकी आहेत. मशीन लर्निंग, येस ऑर नो? ना मशीन लर्निंगवरती समजा तुम्हाला प्रश्न आला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग याच्यावरती प्रश्न आला, आणि हा येणार यावर्षी येणार तर पुढच्या वर्षी येणार, हा प्रश्न येणार UPSC मी आता सांगू शकतो. इज मशीन लर्निंग थ्रेट टू ह्युमॅनिटी? 60 मार्क्सचा प्रश्न आहे, 60 मार्क्स. और देर इज अ 2 mark क्वेश्चन, मशीन लर्निंग. व्हॉट विल बी युअर आन्सर? आणि युअर इंजिनिअरिंग स्टुडंट, माझ्यासारखे सोशल सायन्सचे नाही, आय एम सोशल सायन्स स्टुडंट, हिस्ट्री, पॉलिटिक्स, नागरिकशास्त्र वगैरे केलेलं आहे. सो इज मशीन लर्निंग अ थ्रेट टू ह्युमॅनिटी? 60 मार्क्स. और मशीन लर्निंग हे दोनच शब्द आहेत, 2 मार्क किंवा 10 मार्क. व्हॉट विल बी युअर आन्सर? And is there a difference of answer in 10 mark for the same question, 20 mark and 60 mark? And if there is a difference, what is the difference? Anybody? IT चे भरपूर मला I was told that lot of IT क्रेज आहे, BE computers and IT, म्हणून मी हा प्रश्न विचारला. मशीन लर्निंग इज अ पार्ट ऑफ युअर सिलेबस, am I right? अल्गोरिदम लिहिता म्हणजे तुम्ही मशीन लर्निंग, तर मशीनला सांगता तुम्ही की हे असं बोल. आता तर रोबोट माणसं झालेत, सिटीजन्स झालेत, राईट? तर मशीन लर्निंग, नथिंग एल्स. So what will be your answer? Is it a threat or not? Those who say yes, those who say no, what is that it makes a difference? And that is what you have to understand. Why this question is asked for 60 marks and same question is asked for 2 marks. And are you able to deliver to achieve those out of marks? महात्मा गांधी 2 मार्काला विचारतात, 60 मार्काला विचारतात. I have answered that myself. Preamble to the Constitution 10 मार्क भेटतात, 60 मार्काला प्रश्न असतो. रोबोटिक्स 2 मार्काला भेटतो, 60 मार्काला प्रश्न असतो. यू जस्ट गो थ्रू द क्वेश्चन पेपर्स, विल गेट इट. दीज आर द टाइप ऑफ क्वेश्चन्स आस्क. मग त्यांनी रोबोटिक इंजिनिअरिंग केले तर 60 मार्क पडणार आहेत का? नॉट नेसेसरीली. ही मे हॅव वास्ट नॉलेज. रोबोटिक्स होती तो कमीत कमी एक पुस्तक लिहू शकेल. बट डझंट मीन दॅट ही विल गेट आउट ऑफ मार्क्स इन द एक्झाम, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. इट डझंट मीन दॅट. इट डझंट मीन दॅट. Because he has a lot of information about robotics, but is he using that information for fetching the marks? That's the issue. That's the issue. Machine learning बद्दल तुम्हाला खूप माहित असेल. You will start. What is machine learning? What are its parts? These are its different parts. This can be utilized for these purposes. Most of the activities human being he can do it, machine can do it. Blah blah blah. Right? So there is no need of human beings. Machine learning can replace humans. This can be one argument. The other argument is not possible because we are creating them. They cannot go beyond, or they don't have emotions, blah blah blah. That's the other side. So what is the answer? And what will fetch you out of marks? You have to think constantly how best marks I can achieve. And the answer to get best marks is to write best answers, not answers. Everybody writes answers. Please remember this. Everybody writes answers. Examination, everybody writes answers. And all answers are correct. I'm talking about main examination. All answers are correct. No answer is wrong. The question is, are you writing the best answer, or the better answer, or the good answer, or the average answer, or the poor answer? On that basis, you will get marks. Best, better, good, average, or poor. मॅटर इज सेम. मशीन लर्निंग इज द सेम. मशीन लर्निंगचं उत्तर तेच आहे, त्याच्यामध्ये कोणताही फरक झालेला नाही. मशीन लर्निंग म्हणजे काय, डेफिनेशन तीच आहे, राईट? का माझ्या मशीन लर्निंगचं तुमच्या मशीन लर्निंगचं डेफिनेशन वेगळे नाही आहे. कॅरेक्टर तेच आहेत. मशीन जे काय असेल अल्गोरिदम लिहिण्याची पद्धत तीच आहे, बायनरी आहे जे काय असेल तीच आहे, त्याच्यात वेगळी काही नाही. मग असा मार्क्समध्ये काय फरक पडणार आहे की मशीन लर्निंगला 10 ठिकाणी 10 उत्तर लिहिले, 10ला वेगवेगळे मार्क्स भेटतात. दॅट इज approach your civil service examination counts, and those who understand this, they succeed it earlier, they succeed in a better manner. म्हणून तुमचं लक्षात ठेवलं पाहिजे, पहिलं बेस्ट मार्क्स, दुसरं बेस्ट मार्क मिळण्यासाठी बेस्ट आन्सर्स. 2 मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरियाज. बेस्ट मार्क्स, बेस्ट आन्सर्स. थर्ड क्वेश्चन इज हाऊ टू राईट बेस्ट आन्सर. मी प्रिलिम्सच्या नंतर येतो, अगोदर मेन्स सांगतो. तुम्हाला मेन्स समजली तर प्रिलिम्स ऑटोमॅटिक समजेल, सीसॅट, आणि मग इंटरव्ह्यूच्या नंतर बोलू. सो व्हॉट डू मीन बाय बेस्ट आन्सर नाव?
आय कॅन अंडरस्टँड बेस्ट मार्क्स म्हणजे हायेस्ट मार्क्स, राईट. मग बेस्ट आन्सर, व्हॉट इज दॅट बेस्ट आन्सर? मला बेस्ट मार्क्स मिळण्यासाठी बेस्ट आन्सर पाहिजे. मला बेस्ट आन्सर लिहायचं म्हणजे नेमकं काय लिहायचं? मी असं वेगळं काय लिहायचं? आपण नेहमीच म्हणतो की राईट समथिंग इनोव्हेटिव्ह इन आन्सर. म्हणजे आपले प्रोफेसर नेहमी सांगतात यू हॅव टू हॅव समथिंग इनोव्हेशन इन युअर आन्सर, राईट. मग तुम्ही इनोव्हेशन जर केलं असतं तर एव्हरीबडी वुड हॅव बीन इलॉन मस्क, राईट. रोजेस, ट्विटर, फेसबुक सगळ्यांनी केलं असतं. पण फेसबुक एकच करतो, बाकी मल्टिप्लिकेशन करतात. ट्विटर एकदमच तयार करतो, बाकी सगळं मल्टिप्लिकेशन करतात. द क्वेश्चन इज 0 to 1 or 1 to n. 0 to 1 म्हणजे इन्व्हेन्शन, इनोव्हेशन. फर्स्ट थिंग इन द वर्ल्ड जी असेल त्याला 0 to 1 म्हणतात. आपण सगळेजण 99.99% 1 to n असतो, रेप्लिकेट करत राहतो. व्हॉट्सअप आलं, व्हॉट्सअपचं दुसरं कोणतरी इंस्टाग्राम झालं वगैरे, दिस इट एन 1 to n. ट्विटरने केलं, त्याच्या ट्विटरसारखे आणखी प्रॉडक्ट 1 to n. ट्विटर वॉज 1 to 1, दॅट वॉज 0 to 1. युअर आन्सर हॅज टू बी ट्राय टू 0 to 1 असं तुम्हाला कुठेतरी वाटलं पाहिजे. 0 to 1 नसतं, इनोव्हेशन नसतं, पण डेफिनेटली इन्व्हेन्शन असतं. हे तुम्हाला तुमच्या आन्सरमध्ये दाखवावं लागेल तर तुम्हाला बेस्ट भेटेल. आणि हे तुम्ही आणि मी, इफ यू अंडरस्टँड वी कॅन डू इट. म्हणून बेस्ट आन्सर करायचं असेल तर नेमकं काय लिहायचं? बेस्ट आन्सर म्हणजे काय? व्हॉट डज इट मीन? डज इट हॅव स्ट्रक्चर? त्याचा काय फिक्स फॉर्म्युला वगैरे आहे का? द आन्सर इज यस. त्याचा फॉर्म्युला आहे. अँड ट्राय टू अंडरस्टँड दॅट फॉर्म्युला. तो फॉर्म्युला जर अंडरस्टँड केला आणि मग त्या दृष्टिकोनातून पुढे काय करायचं ते बघूया, राईट. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो, मी तुमच्यासमोर उभा आहे, तुम्ही मला काय म्हणता? माणूस. माणूस म्हणून या अँगलने बोलतो मी. चांगला माणूस, एवढं बोलत असाल एवढं तुम्ही अपेक्षा करतो, राईट. वेल ड्रेस्ड, बोलता पण येत आहे, म्हणजे एक कम्प्लीट माणूस आहे, राईट. दॅट्स व्हॉट वी आर एक्सपेक्टिंग. कम्प्लीट माणूस म्हणजे नेमकं काय? 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 1 डोकं आहे, 2 डोळे, नाक वगैरे जे काही पार्ट्स आहेत मला आहेत, म्हणून कम्प्लीट माणूस. येस ऑर नो? फिजिकली येस. ग्रहित धरा मी कपडे घातले नसते तर वुड यू से मी अ कम्प्लीट मॅन? मॅड. दॅट विल द रिॲक्शन, राईट. ओके, जस्ट इमॅजिन आय डोंट हॅव माय हँड्स. व्हॉट वुड यू से? अपंग, राईट. डिसेबल्ड, राईट. दॅट्स व्हॉट वुड यू से नॉर्मली. येस ऑर नो? कपडे घातले तर मिळते, फ्रीजिंग आयर्निंग केलेलं नाही. व्हॉट वुड यू से? कॅनेडा, राईट. विल दिस नॉट युअर रिॲक्शन? येस ऑर नो? सगळं आहे, एवढा मोठा माणूस आहे, त्याला गार्ड आहे, गाडी आहे, बोटाची पॉलिश पण करत नाही, कसा काय राहतो? येस ऑर नो? सगळं आहे. वेट एवढं वाढलं की गिअर अगदी तुमच्या 34-36 तुमची वेस्ट झालेली आहे. गबाळा माणूस आहे, काही डज नॉट पे. एवढा मोठा अधिकारी झाला आहे, पदाधिकारी आहे, तर स्वतःच्या बॉडीकडे लक्ष देत नाही, काही उपयोग नाही. विल यू से ऑर नॉट? येस ऑर नो? अँड आन्सर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला उत्तर द्यावं लागते. अदरवाईज थिअरेटिकल भाषण करायला मी करू शकतो, काही अडचण नाही. हे पाहिजे का तुम्हाला थिअरेटिकल भाषण? सो हॅव टू आन्सर, यू हॅव टू पार्टिसिपेट. वुड यू से ऑर नॉट? तुमच्या इंटरेस्टचा प्रश्न विचारतो. हू डू यू लाईक द मोस्ट इन युअर लाईफ? द मोस्ट. ओके, वाय? Why? Who is your favorite actor? Actress? No, not that way. Actor itself, Benedict Cumberbatch. What is who is your hero? Like a hero in the sense leader. You look up to ideal, except family. Okay. I really admire Prime Minister. Narendra Modi. Yeah. Why? No, Why? I just thought some of his qualities might be good. Like are actually good. Like his what do you say? Leadership qualities, the way he grew up, like from really poor family to a like status. Mm-hmm. So I do. Why not Manmohan Singh? I never had his experience. There is nothing wrong in liking Narendra Modi or both are Prime Minister. Yes. Manmohan Singh had also humble beginning. You are not from this family. You are the lecturer. ये चाय वाला था, ये बुक वाला था, क्या फर्क है? No, I've never experienced his era, na, so
Exactly. So there are certain reasons why you like some person, right? Right. Yes. From you, actor, actress, his favorite actor, actress. सिनेमा बघत नाही काय आजकाल? लाजण्यासारखं काही नाही आहे. Anybody who is ready to answer this question? Anybody? मनोज बाजपेयी. Why? At least he is ready to answer. Nobody is ready to answer. अमिताभ बच्चन जिले 60 साल से कर रहे हैं यार. तो स्टेज पे किया है. मराठी मधले 50-50 वर्ष विक्रम गोखले 50 वर्ष ऍक्टिंग आय थिंक स्टेज तरी जाणून सोडलेलं आहे. वाय नॉट ही? अच्छा ऍक्टिंग पाहिजे नाही. ओके. एनीबडी? ग्रेट. वाय? Sir, I like fighting too much. फायटिंग. ओके. आय टेल माइन. मला सर्व ऍक्ट्रेस आवडतात. मला अशी एक ऍक्ट्रेस नाही की ती आवडत नाही. मला सगळे आवडतात. वाय? दॅट इज द क्वेश्चन. तुम्ही प्रत्येकाने उत्तर दिलं. यांनी सांगितलं आई आवडते बिकॉज ही इज ऑलवेज देअर. त्यांनी सांगितलं मनोज वाजपेयी आवडतं बिकॉज ह्या स्टेज पे काम केलं. त्यांनी सांगितलं जॅकी चॅन बिकॉज फायटिंग आवडते. तुमचे आन्सर एक्झॅक्टली असे असतात. तुम्हाला जे आवडतं तेवढं तुम्ही लिहिता. एक्झॅक्टली सेम असतात. किंवा तुम्हाला जे वाटतं की हे माझे कम्प्लीट आन्सर पण त्या दृष्टीने तेवढा आन्सर लिहितो म्हणून माझा परफेक्ट आन्सर माझा बेस्ट मार्क भेटले पाहिजे. पण बेस्ट मार्क काही भेटत नाहीत कारण तुमच्या दृष्टिकोनातून बघितलेलं आहे. हे मी लिहिलं म्हणजे बेस्ट आहे. दॅट्स युअर अंडरस्टँडिंग अझम्पशन विच इज रॉंग. आणि म्हणून तुम्हाला ऍक्टर ऍक्ट्रेसचं काय विचारलं त्याच्यामध्ये कारण म्हणून असं एक तर एंगेजमध्ये बघत असा सिनेमा असा माझा समज आहे. मला वाटलं गैरसमज वाटायला लागला. आजकाल बघत नाही असं दिसायला लागलं. एखादा ऍक्टर किंवा एखादा ऍक्ट्रेस किंवा एखादा अधिकारी किंवा एखादा पदाधिकारी किंवा एखादा टीचर किंवा एखादा स्टुडंट आपण ज्यावेळेस म्हणतो की परफेक्ट म्हणजे काय दॅट इज द क्वेश्चन. तुमच्या कॉलेजमध्ये एखादा विद्यार्थी असेल एखादी विद्यार्थी नसेल तुमचं कॉमेंट असतं दररोज नवीन कपडे घालून येते किंवा येतो असतं. दररोज नवीन हेअरस्टाईल करून येते राईट. त्याची बाईक एकदम मस्त असते क्लीन ठेवलेली असते बाईक ब्युटिफुल. त्याचे कपडे अत्यंत उत्तम असतात. कधीही बघितलं कधीही याच्यामध्ये प्रॉब्लेम नसतं. परफेक्ट कपडे असतात राईट. तर प्रत्येकाचे वेगवेगळे परफेक्ट कॅरेक्टर तुम्ही शोधत असतात. व्हॉट इज बेटर बेस्ट ॲव्हरेज इन अ पर्टिक्युलर पर्सन इन अ पर्टिक्युलर वे राईट. माधुरी दीक्षित आवडते एकदम चांगले आहे का परफेक्ट ऍक्टर आपण म्हणतो. परफेक्ट ऍक्टर म्हणजे माधुरी दीक्षित असेल. आत्ताच्या युगातले सांगितलं दीपिका पदुकोण असेल किंवा कोणी असेल किंवा ऍक्टरमध्ये शाहरुख खान पासून आता कोणता ऍक्टर तो हा समथिंग. हे का त्यांना आपण परफेक्ट का म्हणतो हा प्रश्नाचं उत्तर मला सांग. मला इंटरेस्ट शाहरुख खान मध्ये नाही पदुकोण पण नाही. मला प्रश्न इथे आहे की परफेक्ट म्हणजे नेमका काय हा माझा इंटरेस्ट आहे. तर व्हॉट इज दॅट परफेक्ट. किंवा एखादा अधिकारी तुम्ही एकदम परफेक्ट होता. दिस इज द बेस्ट लेक्चर फॉर एक्झाम्पल. वाय? समोरचे ही टीचर्स बेस्ट. समोरचे ही डज नॉट नेवर गेट अँग्री. समोरचे ही एक्सप्लेन्स मॅटर इन अ बेटर वे. Everybody would have his or her own reasons to look at the things. If you want to know what is the perfect, it has lot of elements. आणि उत्तरामध्ये एक्झॅक्टली हेच आहे. आपल्या परीनं आपला अँगल लिहिला म्हणजे परफेक्ट आन्सर आहे असं आपण मानतो. पर्यायानं ते होत नाही. आणि म्हणून त्याच्यातला पार्ट तुमच्या दृष्टीने तुम्ही जो एक पार्ट लिहिला आहे त्याच्या दृष्टीने की ऑलवेज देअर फॉर मी म्हणजे उत्तरामध्ये तेवढा जर आला तर वन ऑफ द पार्ट्स ऑफ द आन्सर आहे. You are writing that much, so you will get mark out of that much part only. You are missing other parts. Versatile म्हणजे फायटिंग आवडते, स्टेज आवडतं, वगैरे 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 ते पार्ट्स कुठे. वेर आर यू इन आन्सर. अँड द वन हू इज एबल टू अंडरस्टँड व्हॉट आर द पार्ट्स, टोटल पार्ट्स. कम्प्लीट आन्सर म्हणजे नेमकं काय, परफेक्ट आन्सर म्हणजे काय. Once you understand this, then only you will be able to write the best answer. Once you write the best answer, you are going to get best marks. So what is that complete or best answer? The best answer is one which is both complete and correct. Mark these two words, complete and correct. So your answer has to both the parts. It has to be correct, factually correct. You cannot factually wrong one. But the most important along with this is complete answer. Most of the time you may write correct answer
but you are not writing complete answer. And that is the problem. So you have to understand what do you mean by complete answer. And if you ask your professor, they will be able to, सगळ्यांना काही मार्क दिलेले असतील, काही कमी दिले असतात. Why? तुमचं उत्तर बरोबर आहे. मॅथमॅटिक्स असेल तर उत्तर बरोबरच असणार. शेवटी हा उत्तर असेल तर त्याच्यामध्ये. पण सगळ्यांचं समजा एखादं उत्तर 100 आहे, कारण मला मॅथमॅटिक्समध्ये एवढा इंटरेस्ट नाही किंवा मला तेवढं येत नाही मॅथ्स. ते जर बघितलं E=mc² सगळ्यांना असतं कुठेतरी उत्तर ते आहे E=mc². ते डिराईव्ह करायचं फॉर्म्युलाने वगैरे ते केलं. पण 20% मुलांनी E=mc² ऐवजी E=mc आला. त्याला 0 मार्क भेटतात का? त्यांनी जर पहिल्या काही स्टेप्स व्यवस्थित केल्या, थोड्या स्टेप्सचे पाठ त्यांना भेटतील. ज्यांनी कम्प्लीट स्टेप केलं तर कम्प्लीटचे भेटतील. सगळ्यांनी कम्प्लीट अँड करेक्ट केलं तर सगळे भेटतील. So what is this complete answer? Whether it's a science, whether it's a social science, or any subject on civil services for that matter, you write anything. If your answer is complete and correct, then you will get the complete and correct marks. Otherwise, you are not going to get complete marks. So what is that answer? You have to aspire for. आणि ते स्ट्रक्चर एक जर समजून घेतलं तर आय बिलीव्ह यू कॅन मेक इट. व्हॉट इज द स्ट्रक्चर? सो एव्हरी क्वेश्चन हॅज defined structure for an answer. Every question, and when I say every question, I mean every type of question has defined structure of an answer. You have to master that. So there are 7 to 9 type of questions. तुम्ही ऑब्झर्व करा. 7 ते 9 प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला दिसतील. सिव्हिल सर्व्हिसेसचे तुम्ही UPSCचे क्वेश्चन पेपर बघा. तुमचे CUE मला इंजिनिअरिंगचं माहीत नाही, पण इंजिनिअरिंग तसेच असणार आहे तुम्हाला. सोशल सायन्समध्ये तेच असणार आहे. अनफॉर्च्युनेटली फक्त ग्रॅज्युएट लेवलला आपण तेवढं रिगरसली बघत नाही, आणि जिथं बघितलं जातं त्याचा परिणाम चांगला होतो.